नमस्कार स्वामी भक्तांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नारळी पौर्णिमा कशी साजरी करतात, त्याचे महत्त्व काय आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। तर नारळी पौर्णिमा हा भारतीय उपमहाद्वीपातील एक खास सण आहे, जो मुख्यतः महाराष्ट्र, गोवा आणि गुजरातमध्ये साजरा केला जातो। या सणाला समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात साजरा केले जाते। नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळाचे विशेष महत्त्व आहे। या सणाच्या ऐतिहासिक आणि पौराणिक कहाण्या खालीलप्रमाणे आहेत, त्या आपण थोडक्यात पाहूयात। तर नारळी पौर्णिमेची कथा काय आहे ते आपण बघूयात। नारळी पौर्णिमेच्या सणाची एक प्रसिद्ध कथा समुद्रमंथनाशी संबंधित आहे। समुद्रमंथन हे महाभारत आणि पुराणांमध्ये वर्णन केलेली एक महत्त्वाची घटना आहे। देवता आणि असुरांनी अमृत प्राप्त करण्यासाठी समुद्रमंथन केला। या मंथनातून अनेक अमूल्य वस्तू बाहेर आल्या। त्यात भगवान विष्णूने अमृत प्राप्त करण्यासाठी एक लक्ष्मी, कुबेर, ऐश्वर्य, रत्न, हाला, उर्वशी, कांचा आणि नांदिका यांच्या स्वरूपातील वस्तू जपल्या। यावेळी समुद्रमंथनाच्या परिणामस्वरूप विष बाहेर आले, त्यामुळे सर्व जीवजंतू त्रस्त झाले। या विषाचा परिणाम टाळण्यासाठी देवता आणि असुरांनी भगवान शंकराकडे आश्रय घेतला। भगवान शंकराने या विषाला पिऊन सर्व सृष्टीला वाचवले। समुद्रमंथनानंतर देवता आणि असुरांनी समुद्राचे तट तपासले आणि समुद्रात भरपूर नारळ आले। नारळ हा समुद्रातील परंपरेचा एक महत्त्वाचा घटक मानला गेला, कारण तो अमृताचे प्रतीक मानला जातो। तर नारळी पौर्णिमेच्या दिवशी समुद्र किनाऱ्यावर नारळ अर्पण करून त्याची पूजा केली जाते। नारळ हा भगवान वरुणची प्रिय वस्तू आहे आणि समुद्राच्या देवतेला नारळ अर्पण करून त्याची पूजा करणे तसेच समुद्रात संरक्षणाची प्रार्थना करणे हे एक परंपरेचे रूप आहे। एक वेळ असा झाला की समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांनी समुद्राच्या तटाला नारळ अर्पण करून समुद्रात सुरक्षिततेची प्रार्थना केली। नारळ हे समुद्राच्या देवतेची पूजा करण्याचे एक साधन म्हणून वापरले जाते। नारळ अर्पण करणे आणि त्याची पूजा करणे हे समुद्राच्या देवतेचा आदर करणे, श्रद्धा दर्शवते। या परंपरेनुसार नारळाचे 3 डोळे म्हणजे समुद्राच्या 3 मुख्य स्रोतांचे प्रतीक मानले जाते। आता महत्त्व काय आहे थोडक्यात पाहूयात। नारळी पौर्णिमा सणाच्या दिवशी समुद्राच्या देवतेला पूजा करणे आणि नारळ अर्पण करणे हा सणाचे मुख्य उद्दिष्ट आहे। समुद्राच्या वर्चस्वामुळे लोकांची सुरक्षा आणि समुद्र व्यापारीसाठी शुभ संकेत मानले जातात। नारळाची पूजा। नारळ हा समुद्रातलं एक महत्त्वाचं तत्व आहे। नारळाचे 3 डोळे समुद्राच्या 3 मुख्य स्रोतांचे प्रतीक मानले जातात, त्यामुळे नारळाची पूजा करून समुद्रातील संरक्षण आणि सुख समृद्धीची प्रार्थना केली जाते। पुरातन काळात समुद्री व्यापार हा महत्त्वाचा व्यवसाय होता। नारळी पौर्णिमा सणाच्या दिवशी समुद्रात सुरक्षिततेसाठी प्रार्थना करून व्यापाऱ्यांनी व्यापारात यश मिळवण्यासाठी इच्छा व्यक्त केली। संस्कृती आणि परंपरा। नारळी पौर्णिमा हा एक सांस्कृतिक सण आहे, जो पारंपरिक रीतीने साजरा केला जातो। या दिवशी लोक समुद्राच्या किनाऱ्यावर एकत्र येऊन पूजा करतात, धार्मिक विधी करतात आणि एकत्रित भोजनाचा आनंद घेतात। प्रकृतीसमोर कृतज्ञता। नारळी पौर्णिमा सणाच्या माध्यमातून लोक समुद्राच्या समृद्धीचा आदर व्यक्त करतात आणि निसर्गाच्या संरक्षणासाठी कृतज्ञता दर्शवतात। तर निष्कर्ष काय आहे हे आपण थोडक्यात पाहूयात। नारळी पौर्णिमा हा एक खास सण आहे, जो समुद्राच्या देवतेचा पूजा करण्याच्या परंपरेवर आधारित आहे। समुद्रमंथनाच्या कथा आणि नारळाच्या पूजेच्या माध्यमातून हा सण समुद्राच्या समृद्धीची, सुरक्षा आणि संरक्षणाची प्रार्थना करण्यासाठी साजरा केला जातो। हा सण समुद्रासमोर आदर व्यक्त करणे, समुद्री व्यापाराची सुरक्षितता सुनिश्चित करणे आणि परंपरेचे पालन करणे यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।